महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांचे निर्देशान्वये व श्री सलमान आझमी प्रमुख जिल्हा न्यायाधीश सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 26/11/2024 रोजी जिल्हा न्यायालय सोलापूर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर व वकील संघ सोलापूर यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय सोलापूर येथे संविधान दिन साजरा करण्यात आला आहे। सलमान आझमी अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सोलापूर यांच्या हस्ते जिल्हा न्यायालय मुख्य प्रवेशद्वारासमोरील संविधान उद्देशिकेचे प्रतिमेश पुष्प अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आलं। तसेच उद्देशिकेचे सामूहिक वाचनही करण्यात आले। सदर प्रसंगी आर.जे. कटारिया, जिल्हा न्यायाधीश सोलापूर, जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत, विधितज्ञ संघाचे अध्यक्ष अमित आळंगे तसेच सर्व न्यायिक अधिकारी, विधितज्ञ, न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते। सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक पल्लवी पेठणकर, अधीक्षक मुकुंद ढोबळे, संजय मॅकलवार, प्रसाद चुंगे, सह अधीक्षक उमेश कुलकर्णी, मेघराज लालसंगी, चेतन सातलगावकर तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक एस.ए.जी. नदाब तसेच सर्व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतलाय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गफूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज या संविधान दिनानिमित्त उद्देशिकेचे वाचन होणार आहे। या प्रसंगी उपस्थित माननीय प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष विधी सेवा प्राधिकरण सोलापूर श्री मोहम्मद सलमान आझमी, जिल्हा सरकारी वकील श्री राजपूत, सोलापूर विधिज्ञ संघाचे अध्यक्ष श्री अमित आळंगे, उपस्थित सर्व सन्माननीय न्यायाधीश, वकील संघाचे पदाधिकारी, सर्व विधिज्ञ कर्मचारी यांचे मी शब्द सुमनांनी स्वागत करते। मी माननीय आझमी साहेब तसेच जिल्हा सरकारी वकील श्री राजपूत आणि सोलापूर विधिज्ञ संघाचे अध्यक्ष श्री आळंगे, जिल्हा न्यायाधीश कटारिया साहेब यांना विनंती करते की संविधान उद्देशिकेच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करावे। भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत।